राजेंद्रजी, मला हेच विचारायचं आहे की तुमचं जे गाव आहे येरला, इथले तुम्ही उपसरपंच आहे, काय मुख्य समस्या इथली पाहिली की जी पूर्ण झाली आहे आणि आतापर्यंतचे कोणकोणते असे कामं विकासाबद्दलचे इथे झाले आहेत? इथे विकासाबद्दल ढोर दवाखाना झालेला आहे, रस्ते झालेले आहे, भरपूरसे नाल्या झालेल्या आहे. इथे मेन समस्या आमची एक आहे पाणी. ती पाण्याची मेन समस्या अजूनपर्यंत हल झालेली नाही. त्याची उपाययोजना चालू आहे, शासनाकडे पाठपुरावा चालू आहे, परंतु शासनानं अजून पाण्याबद्दल आमचं अजून म्हणजे मन समाधानपूर्वक कार्य केलेलं नाही. पाणी, पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे तिथे आम्ही इथे आमचे अंगणवाड्या वगैरे आहे. आमच्याकडे 2 अंगणवाड्या आहे. एक म्हणजे किरायाच्या इमारतीमध्ये चालत आहे, दुसरी आमचे शाळेच्या एका रूममध्ये चालत आहे. आता त्या दोन्ही अंगणवाड्या मंजूर झालेल्या आहेत, त्या अंगणवाड्या आम्ही हे करत आहे. जशी आता आमच्या ग्रामपंचायतची इमारत खूप जुनी आहे, तिचे प्रस्ताव पाठवलेले ते बी होऊन जाईल. आमच्या इथे स्मशान घाटाचं काम चालू आहे आणि PSC दवाखान्याची माग केलेली आहे आम्ही. आणि आपलं ते सबस्टेशन इलेक्ट्रिक बोर्डाला माग केलेली आहे. तिथे लाईटचा जे प्रॉब्लेम होते, आमच्या इथं सर्वात जास्त समस्या लाईटची आहे. आणि लाईटची समस्या असल्यामुळे आम्ही इथं सबस्टेशनशिवाय मार्ग नाही म्हणून सबस्टेशनची माग केली आहे आणि जागा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहोत त्यांना. म्हणजे जागा उपलब्ध आहे, फक्त MSEBीने आम्हाला ते सबस्टेशन इथं बनवून दिलं आहे. राजेंद्रजी, ग्रामीण म्हणजे लोक जर पाहिले तर ग्रामीणच्या लोकांना आजही रोजगार तशा प्रमाणात उपलब्ध नाही. याचं काय कारण वाटते तुम्हाला? याचं कारण असं आहे, ग्रामीणच्या लोकांना रोजगार उपलब्ध आहे, परंतु ग्रामीणमध्ये आता ज्या शहराबाजूचे जे ग्रामीण खेडे आहे इथे लोकांची, आपल्या जे स्थानिक लोक यांची म्हणजे इच्छापूर्व हे नाही मेहनत करण्याची. आता आम्हाला इथे येरल्यामध्ये बाहेरून मजूर बोलवावं लागतात की रोजगार हमी योजनेचे कामं वगैरे जे चालू आहे ते. आम्ही इथले जे लोक घेतले आहे ते कधी कामावर येतच नाहीत. आणि आजूबाजूला लोकांना कसं मेहनती काम म्हणजे करायला त्यांचं मान्य स्थितीत नाही आहे. त्यांना कंपनी, कॉलेजेस इथे कसं जे साधारणपणे जे कामं आहे त्याच कामामध्ये त्यांना रुची आहे.